गुजरात राज्यातील सुरत शहरात राहणारा एक 13 वर्षाचा मुलगा दररोजप्रमाणे सकाळी शाळेत गेला। तो अभ्यासात हुशार आणि शिस्तप्रिय होता। दुपारी शाळेतून आल्यावर नेहमीप्रमाणे त्यानं आईकडे काहीतरी खायला मागितले आणि त्यानंतर तो आपल्या खाजगी शिकवणीला गेला। ही ट्यूशन एक 23 वर्षाची महिला शिक्षिका घेत होती, जी गणित आणि इंग्रजी विषय शिकवत असे। साधारणपणे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुलगा घरी परतत असे, परंतु त्या दिवशी रात्रीचे 9 वाजले तरी तो घरी आला नाही। मुलाच्या वडिलांना वाटले की कदाचित एक्स्ट्रा क्लास असावा, म्हणून ते शिक्षिकेच्या घरी गेले। तिथं पोहोचल्यावर त्यांना मोठा धक्का बसला। तिथं मुलगाही नव्हता आणि ती शिक्षकाही नव्हती। शेजाऱ्यांकडे त्यांनी चौकशी केली असता एका महिलेनं सांगितलं की तुमचा मुलगा आणि ती शिक्षिका बॅगा भरून कुठेतरी निघून गेले आहेत। हे ऐकताच वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली। मुलाचं वय केवळ 13 वर्ष असल्यानं पालकांनी तातडीनं पोलिसात धाव घेतली आणि शिक्षिकेविरोधात अपहरणाची तक्रार नोंदवली। पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून 4 विशेष पथकं तयार केली। तपासाची पहिली दिशा सुरत रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाली। त्यात ती शिक्षिका आणि तो मुलगा हातात बॅग घेऊन ट्रेनमध्ये चढताना स्पष्ट दिसत होते। पुढील 2 महिने हा तपास 4 राज्यांमध्ये चालला। सायबर सेलच्या मदतीनं असं लक्षात आलं की त्यांनी पकडले जाऊ नये म्हणून वारंवार शहरं बदलली। सुरतहून वडोदरा, तिथून अहमदाबाद, नंतर राजस्थानमधील जयपूर, देशाची राजधानी दिल्ली आणि शेवटी मथुरेजवळील वृंदावन असा तब्बल 2200 किलोमीटरचा प्रवास या दोघांनी केला। विशेष म्हणजे हॉटेलमध्ये राहताना कोणाला संशय येऊ नये म्हणून ते स्वतःला बहीण भाऊ सांगत असत। तब्बल 2 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांना पक्की बातमी मिळाली की हे दोघे जयपूरहून अहमदाबादला एका खाजगी बसने येत आहेत। पोलिसांनी गुजरात राजस्थान सीमेवर नाकाबंदी करून त्यांना ताब्यात घेतलं। मुलगा सुखरूप सापडल्यानं सुरुवातीला पोलिसांना वाटले की केस सुटली, पण खरी खळबळजनक माहिती पोलीस स्टेशनमध्ये समोर आली। चौकशी दरम्यान त्या 23 वर्षीय शिक्षिकेनं दावा केला की ती 5 महिन्यांची गरोदर आहे। तिनं पुढे जे सांगितलं ते ऐकून पोलीसही सुन्न झाले। तिनं सांगितलं की तिच्या पोटातील बाळाचा पिता तो 13 वर्षाचा मुलगा आहे। सुरुवातीला कोणालाही यावर विश्वास बसला नाही, पण जेव्हा ते 13 वर्षाच्या मुलाची स्वतंत्रपणे विचारपूस केली तेव्हा त्यानंही अत्यंत सहजपणे कबूल केलं की त्याचा आणि त्याच्या शिक्षिकेचे शारीरिक संबंध होते। वैद्यकीय चाचणीत शिक्षिकेचं गरोदरपण सिद्ध झाले। वैद्यकीय शास्त्रानुसार 12 ते 16 या वयोगटात मुलांमध्ये प्युबर्टी तारुण्य अवस्था सुरू होते, ज्यामुळे शारीरिक बदल होऊन पिता बनण्याची क्षमता निर्माण होऊ शकते। या प्रकरणात शिक्षिकेनं आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन एका अल्पवयीन मुलाला आपल्या जाळ्यात ओढले। सध्या या शिक्षिकेवर अपहरणासह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। ही घटना समाजासाठी आणि पालकांसाठी एक मोठा इशारा आहे की मुलांच्या शिक्षकावर डोळे झाकून विश्वास न ठेवता मुलांच्या वागण्यातील बदलांकडे आणि त्यांच्या सहवासाकडे लक्ष देणं किती गरजेचे आहे।